पण शेतकऱ्यांचं अनुदान देताना वर्ष दीड वर्ष अनुदान दिल्या जात नाही। ठीक आहे, मागच्या सरकारमध्ये शेतकऱ्यांच्या संदर्भात अनास्था असेल, अरे हे शेतकऱ्यांच्या हिताचं काम करणारं सरकार आहे। ज्या सरकारने नेहमी शेतकरी आपल्या कामाचा आपल्या निर्णयाचा केंद्रबिंदू समजून काम केलं, यामध्ये आपण काम केलं पाहिजे। अनुदान जर दिलं नाही अध्यक्ष महाराज, काही तर कारवाई करा। आम्ही 50 पत्र पाठवल्यावरही अनुदान येत नाही, या बोटावरून त्या बोटावर, त्या बोटावरून त्या बोटावर, असं थोडी होतं। कृषी मंत्री म्हणून माझी तुम्हाला आग्रहाची सूचना आहे की तुम्ही दमदार कृषी मंत्री म्हणून हा निर्णय तुमच्याकडून अपेक्षा आहे। आणि कृषीच्या संदर्भामध्ये अध्यक्ष महाराज माझा एक महत्त्वाचा सूचना आहे, आता मोठ्या प्रमाणावर उद्योगपती उद्योग आणताय, पण त्यासाठी विजेची गरज आहे म्हणून ट्रान्समिशन लाईन तुम्ही मोठ्या प्रमाणावर उभ्या करताय। करा, उद्योगपतींच्या हितासाठी काम केलंच पाहिजे, शेवटी तेही कर देतात, पण ट्रान्समिशन लाईन करत असताना त्याचं धोरण करा ना। त्याच्या शेतामध्ये जेव्हा तो ट्रान्समिशन लाईनचा खंबा उभा होतो, पाहून एकर शेती वाया जाते आणि तुम्ही त्याला काय देता? तुम्ही त्याच्यावर काही नवीन नियम करा की ट्रान्समिशन लाईनचा खंबा केल्यावर त्याला आजच्या दराने तेवढ्या जमिनीचं भाडं देता येईल का, किंवा त्याची नुकसान भरपाई योग्य देता येईल का, याचा विचार करा। माझ्याकडे परवा एक शेतकरी रडत आला, म्हणाला माझ्या शेतातलं पूर्ण शेतीपैकी 5% हिस्सा ट्रान्समिशन लाईन मध्ये गेला आणि त्याचाही आवाज येतो। शेती करणं कठीण जागा आहे आणि आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन राज्यात आलो। आपण राज्यात येताना ही अपेक्षा केली आहे की शेतकऱ्यांचं नुकसान होणार नाही याची काळजी अध्यक्ष महाराज आपण घेऊ, असं आपण जेव्हा ठरवलं आहे तर माझी विनंती आहे की या संदर्भामध्ये काम केलं पाहिजे। आमच्या पंकजाताई मुंडे यांचा दुग्ध तुमच्याचकडे आहे ना ताई? अच्छा, तुमच्याकडे नाही, मग ते आगे नाही आहेत। ठीक आहे अध्यक्ष महाराज, माझी दुसरी एक मागणी आहे, दुधाच्या संदर्भामध्ये आपण 11 कोटी रुपये फक्त देतोय। माझा अध्यक्ष महाराज एक मागणी आहे, ही मागणी आमच्या ताई ज्या आहे त्या पोचवतील असं वाटतं। आता काय दुग्ध व्यवसायामध्ये या वर्षी पुरवणीमध्ये 64 आणि बाब क्रमांक 65 11,59,54,54. अध्यक्ष महाराज, एक तर पहिली गोष्ट अध्यक्ष महाराज, दुधाच्या संदर्भामध्ये आता ज्या पद्धतीने दुधाच्या संदर्भामध्ये आपले आकडे आहे अध्यक्ष महाराज, आपलं किती दुधाचा उपयोग आपण अध्यक्ष महाराज करतो, दुधाच्या संदर्भामध्ये देशापेक्षा महाराष्ट्र मागे आहे अध्यक्ष महाराज। आणि देशापेक्षा दूध म्हणजे उपभोग हा 500 ग्रॅम जर देशाचा असेल तर आमचा 350 ग्रॅम। अध्यक्ष महाराज, आपण आर्थिक पाहणी अवगत काय म्हणतोय, आपल्याकडे एक वर्षात म्हणजे मागच्या वर्षी 4,88,00,000 वाहनं होती, या वर्षी 528,00,000 वाहन आहे, म्हणजे 40 लक्ष वाहनं हे आम्ही एका वर्षामध्ये महाराष्ट्रात वाढतात। पण दुसरीकडे अध्यक्ष महाराज या जनावरांची संख्या ही अध्यक्ष महाराज कमी होत आहे। आता आपण 3.31 कोटी पशुधनासह राज्य आपल्या देशात 7व्या क्रमांकात आहे। माझी मागणी आहे की 11 कोटी रुपये फक्त दिले अध्यक्ष महाराज, 11,59,54,000। यांनाही तर पैसे दिले पाहिजे ना अध्यक्ष महाराज। म्हणजे 1.25 लाख कोटीची दारू पिणारा महाराष्ट्र अध्यक्ष महाराज, या वर्षी आपण 35,182 कोटी एक्साईज आपण त्याच्यामध्ये मिळवणार आहोत, दारूमध्ये, दारू विकून 35,182 कोटी या वर्षी आपल्याला अपेक्षित आहे। माझी मागणी आहे पंकजाताई, माझी मागणी ऐकून घ्या आणि सांगा, आता आपल्या सर्वांना माहिती आहे की दारूचा प्रवास तुम्हाला माहित आहे की दारूचा द हा कधी कधी दानवाचा द होतो, पण दुधाचा द हा देवाचा द होतो। आणि म्हणून यासाठी माझी मागणी 11 कोटी। अरे देशी प्रजातीचं संवर्धन करायला आणि इतर गोष्टी करायला आपल्याकडे 11 कोटी रुपये असेल अध्यक्ष महाराज, तर आपण कसं पुढे जायचं? आणि म्हणून माझी मागणी आहे की पुढच्या 5 वर्षात जेवढा एक्साईज येईल त्याच्या 10% हे देशी गायी दुधाच्या व्यवसायाला त्याचं संशोधन असेल, गायी म्हशी देण्याचं काम असेल, 7व्या क्रमांकावरून देशामध्ये 1ल्या क्रमांकावर जाण्यासाठी दारूच्या एक्साईज मधून
10% म्हणजे 3,518 कोटी रुपये दुग्ध व्यवसाय विभागाला द्या ना. नाही द्या 10%, 5% द्या. बरं 5% देत 1% तर द्या. पण दारूला प्रोत्साहन आणि दूध. अध्यक्ष महाराज, आणि म्हणून पंकजाताई मुंडेंना माझी आग्रहाची विनंती आहे, 11,59,00,000 हे 64 आणि 65 बाब क्रमांकामध्ये आहे. तुम्ही सुद्धा आग्रही मागणी या संदर्भात करण्याची अध्यक्ष महाराज आवश्यकता आहे. आणि पंकजाताई, तुमचं खातं नाही तुम्ही सांगितलं, पण तुम्ही ज्येष्ठ नेते आहात, दमदार नेते आहात. आपल्याकडे अध्यक्ष महाराज देशी गाईचे रिसर्च करणारे केंद्र विदर्भात तर एकही नाही. अध्यक्ष महाराज मराठवाड्यातही नाही आहे. देशी गाय संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र हे पुणे कृषी विद्यापीठात आहे. BAIF सेंट्रल रिसर्च स्टेशन उडगी कांचन मध्ये आहे. IVRI हे पुण्यात आहे, इंडियन वेटरनरी रिसर्च इन्स्टिट्यूट. अध्यक्ष महाराज, आता भारतात जर दरडोई उत्पन्न दुधाची जी उपलब्धता आहे 485 ग्रॅम आहे, आमची 358 आहे. अरे विदर्भात एखाद्याचं दुधाचं सेंटर करा ना, त्याचं रिसर्च सेंटर करा. गडचिरोली जिल्ह्याच्या वडसेमध्ये 2,500 एकर जागा आहे अध्यक्ष महाराज. तिथं तुम्ही आयर्न ओरचे उद्योग उघडा, नक्की उघडा. आम्ही देशाला मजबूत करू स्टील. पण अध्यक्ष महाराज, माणूसही मजबूत राहायला पाहिजे ना अध्यक्ष महाराज. मग त्याच्यासाठी तिचा उपभोग वाढवला पाहिजे, रिसर्च वाढवलं पाहिजे. या दृष्टीने नामदार पंकजाताई मुंडेंना आमची आग्रहाची सूचना आहे. त्याही मराठवाड्याच्या आहे, अतुल सावेजी मराठवाड्याच्या आहे. मागेही मी सांगितलं होतं की या विषयामध्ये गंभीरता वाढवा. ही गंभीरता जर आपण वाढवली नाही तर अध्यक्ष महाराज, जागोजागी मोठ्या पद्धतीवर आपल्याला रस्ते उपलब्ध असेल, पण त्या रस्त्यावर चालणारा जर माणूस मजबूत नसेल, सशक्त नसेल, तर अध्यक्ष महाराज आम्ही पुढे जाऊ शकणार नाही. आणि यासाठी माझी दुसरी आग्रही मागणी आहे की 11,59,00,000 हे कमी होतात. एक सूत्र करून टाका की दारूतून जेवढा एक्साईजचा पैसा आपल्याला उपलब्ध होईल त्याच्या 1%, 2%, 3% हे दुधासाठी खर्च झाले पाहिजे. या दृष्टीने जर नियम आपल्याला करता आला तर निश्चितपणे त्याचा उपयोग होईल. आरोग्य विभागाचे मंत्रींना 2 सूचना शेवटच्या अध्यक्ष महाराज, की अध्यक्ष महाराज मी आरोग्य मंत्र्यांचंही अभिनंदन करेन, अतिशय उत्तमपणे ते काम पाहताय अध्यक्ष महाराज. पण एक टेक्निकल मुद्दा त्यांच्या लक्षात आणून देतोय अध्यक्ष महाराज, की आज शासनाने वेगाने मेडिकल कॉलेजेस करायला सुरुवात केली. आपल्या राज्यामध्ये 41 आता मेडिकल कॉलेज हे अध्यक्ष महाराज राज्य सरकारचे आहे. खाजगी 42 आहे, म्हणजे अभिमत आणि खाजगी. AFMC पुणे 1 आणि नागपूर एम्स 1. 12,800 MBBS आपण करतोय. पण अध्यक्ष महाराज पदभरती न केल्याने एक नवीन प्रश्न निर्माण झाला. चंद्रपूर मेडिकल कॉलेजमध्ये आरोग्य विभागाचे अध्यक्ष महाराज वर्ग 1 वर्ग 2 चे कर्मचारी आहे. आरोग्य विभागाच्या सचिवाच्या मनात काय आलं माहित नाही. आता कदाचित मेडिकल एज्युकेशन सेक्रेटरी आणि हेल्थ सेक्रेटरी यांच्यामध्ये चर्चा होते की नाही मग माहित नाही. त्यांनी अचानक सांगितलं की चंद्रपूरच्या मेडिकल एज्युकेशन मध्ये जे डेप्युटेशनवर कर्मचारी अधिकारी आहे त्यांना काढून टाका. अध्यक्ष महाराज, तुमचा 2 विभागाचं भांडण आहे. तुम्ही पदभरती केली नाही म्हणून चंद्रपूरची जनता भोगेल का अध्यक्ष महाराज? तुम्ही अचानकपणे पद काढण्याचा निर्णय करणं हे योग्य नाही. एकदा अध्यक्ष महाराज मेडिकल एज्युकेशन सेक्रेटरी आणि आरोग्य विभाग याच्या सचिवांनी एकत्र बसलं पाहिजे. पदभरतीचा निर्णय 2021 मध्ये आपला झाला होता अध्यक्ष महाराज. खरं तर तेव्हा 16,000 पद गट अ ब आणि 12,000 पदे गट क ड 100% भरण्याचा आपण निर्णय केला. पद भरली नाही तुम्ही, आणि अचानकपणे एका सचिवाच्या मनात येते की मेडिकल कॉलेजची आमची पदं आम्ही वापस घेऊ. मग मेडिकल कॉलेजमध्ये काय करायचं अध्यक्ष महाराज? केंद्र सरकारच्या ASI ला द्यायचं का की तुम्ही हे पुरातत्व विभागाचं कॉलेज करा? आणि म्हणून माझी मंत्री महोदयांना या पुरवणी मागण्यांच्या माध्यमातून माझी सूचना आहे की मेडिकल कॉलेजमध्ये असणारे आरोग्य विभागाचे कर्मचारी हे अध्यक्ष महाराज काढले जाऊ नये. इथं आमच्या महिला व बाल कल्याण विभागाच्या राज्यमंत्री आहे, तुमच्याकडेच आहे ना. एक आमच्याकडे आता मोठ्या प्रमाणावर महिलांच्या वसतिगृहाची आवश्यकता आहे. तुमची कोणती योजना असेल, आमचा जिल्हा राणी हिराईनी वसवलेला जिल्हा आहे. शक्तिदायिनी तेजोदायिनी माता महांकाली आमची आराध्य देवता आहे. आमची आग्रहाची तुम्हाला सूचना आहे की मग यामध्ये सखी निवास असेल, जिजाऊ वसतिगृह असेल, शक्ती सदन असेल, उत्तर कितीही घाईत द्यायचं असेल तरी महिलांनी महिलेच्यासाठी सेवा करण्यामध्ये मागे राहू नये. तुम्ही ती घोषणा कितीही घाईत उत्तर द्यायचं असेल तरी महिलांचं वसतिगृह किंवा महिलांसाठी व्यवस्था चंद्रपूरमध्ये करण्याचं आश्वासन देऊन आपल्या बहिणीची रक्षा करण्यासाठी एक बहीण पुढे आली हे दाखवण्याची संधी, सोन्याची संधी मी तुम्हाला देतोय. गमवू नका. ही संधी घेऊन चंद्रपूर
अचलपूरमध्ये हॉस्टेल द्या. खूप खूप धन्यवाद. सरकारचं अभिनंदन की सरकार उत्तम काम करताय. पुढचे 25 वर्ष या सरकारने उत्तम काम करून 2047 मध्ये या भारताला विश्वगौरव बनवण्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र सर्वात पुढे राहील यासाठी सरकारचं अभिनंदन. पुढेही जी सूचना आहे त्यावर काम करून पुन्हा अभिनंदन करण्याची संधी द्यावी. धन्यवाद.